चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस ही जी मुख्य पिकं आहेत त्या संदर्भामधली केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जी धोरणं राहिली त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना कमी भाव मिळत होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला, वीज बिलं थकीत राहिली। गेल्या 2-3 वर्षांमध्ये सातत्यानं आवर्षण, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे वीज बिल भरणं अशक्य झालेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं 7.5 हॉर्सपावरपर्यंतची वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो। त्याला जोडूनच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा धाडसी निर्णय घेतला असता तर निश्चितच अर्थमंत्री आणि राज्य सरकार अभिनंदनास पात्र ठरलं असतं। दुधाला लिटरला 7 रुपये अनुदानाची मागणी आम्ही केलेली होती। खरं तर 7 रुपये करण्याची आवश्यकता होती, पण 5 रुपये केलं त्याचं आम्ही स्वागत करतो। किमान 40 रुपये दुधाला भाव मिळाल्याशिवाय दूध उत्पादकाचा उत्पादन खर्च भरून निघत नाही। आता सरकारने एक काम करावं, पावडर उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर टाच आणावी, त्यांच्यावर नियंत्रण आणावं, कारण दुधाचे भाव पाडणारे खलनायक हेच आहेत। यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं दुधाला चांगला भाव मिळणार नाही आणि भेसळखोरांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ठार होणाऱ्या शेतकऱ्यांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई वाढवून दिली, त्याही बद्दल अर्थमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो। याशिवाय अजून काही पायाभूत सुविधांची जोड देण्याची आवश्यकता होती। विशेषतः सरकारच्याच धोरणामुळे सोयाबीनचा भाव 9,000 वरून 4,500 वर आला, कापूस 12,000 वरून 6,000 वर आला आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे उसाला किमान टनापाठीमागे 700 ते 800 रुपये तोटा झाला। याची जबाबदारी स्वीकारून सरकारनं जर का शेतकऱ्याचा सातबाराच कोरा करायचा निर्णय घेतला असता तर त्या महायुती सरकारवर जो नाराज झालेला महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो निश्चितच येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खंबीरपणानं त्यांच्या मागे राहिला असता। अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने याचा विचार करावा आणि शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करावं, कारण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा टक्का वाढला आहे। त्याला सरकारचं धोरण जबाबदार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे आणि राज्य सरकारनं 10,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे तातडीनं राज्य सरकारनं केंद्राकडे आक्षेप नोंदवावा आणि ही आयात थांबवावी, अन्यथा हे 5 रुपये देऊन सुद्धा काहीच उपयोग होणार नाही। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।